संस्कार, संस्कृती आणि ज्ञान देणारी संस्था म्हणजे NK किड्स स्कूल असे प्रतिपादन सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी बाळे येथील NK किड्स स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आयशा इनामदार, प्रिन्सिपल विवेकानंद पब्लिक स्कूल, मुख्याध्यापक संतोष घोडके, मुख्याध्यापक अमोल ढेपे, ढेपे स्कूल, संस्थेचे ट्रस्टी राजाभाऊ अलोरे, संस्थेच्या प्रिन्सिपल श्वेता कस्तुरे, अमोल घाडगे, मनोज देवकर, मंजुषा डोईफोडे, संस्थेचे अध्यक्ष विकास कस्तुरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कैलासवासी नागेश करजगी यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच सरस्वती पूजन करून दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच पालक प्रतिनिधींचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी हेड शिक्षिका दीपाली कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनाक्षी भगरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अश्विनी शिंगण, पूनम कळसाईत, सेविका संगीता हेडकर आणि सुरेखा शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थी आणि स्कूलचा परिसर सुरक्षित राहावा या दृष्टीने स्कूलचे पालक सचिन पिस्के आणि शुभांगी पिस्के यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पिस्के परिवाराने स्कूलसाठी CCTV कॅमेऱ्याची भेट देत सुरक्षिततेच्या दृष्टीने मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमास पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आदरणीय व्यासपीठावरील सर्व बसलेले मान्यवर, येथे आलेले पालक वर्ग, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, स्टाफ, प्रथम त्यांना माझा नमस्कार. आणि आजचा जो कार्यक्रम आहे मुलांना कला त्यांचं पूर्ण स्टेज करिअर होण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. सरांनी घेतला आहे आणि सरांनी जसं सांगितलं की हद्दवाढ भाग आहे, येथे थोडंसं लक्ष द्या. नक्कीच सर पुढील काळात येत्या काही अडचणी येतात नक्कीच सांगा, आपण त्यावर प्रयत्न करू. आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मी विशेष आभार कस्तुरे मॅडमचे मानते. तुम्ही येथे बोलवून जो मान सन्मान दिला त्याबद्दल तुमचे मी आभारी आहे. धन्यवाद. बघायला मिळाले त्यावरनं डेफिनेटली कस्तुरे मॅम आणि सर खूप चांगलं काम करतायत. यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आम्हा सगळ्यांना इथे आमंत्रित केलं यासाठी खूप खूप धन्यवाद देऊन मी पटकन माझं हे संपवते मनोगत. यामुळे आपण पुढचा कार्यक्रम पटकन घेऊ शकतो. थँक्यू, धन्यवाद. बोलून मी तुमचा वेळ घेणार नाही. तुम्ही तुमच्या चिमुकल्यांचा इथं कलाविष्कार बघण्यासाठी आलाय. हे भाषण वगैरे हे गोष्टी चालत असेल त्याच्यामुळे जास्त वेळ मी घेणार नाही. पण मी या ठिकाणी एवढंच सांगेन की या जागेमध्ये कस्तुरे सर आणि त्यांच्या मिसेस आणि त्यांना साथ देणारी ही सगळी टीम, शिक्षक वर्ग यांनी जो या चिमुकल्यासाठी ध्यास घेऊन हा शिक्षणाची गंगा आपल्यापर्यंत पोचवत आहेत, त्यांच्या कार्याला आपण सगळ्यांनी सलाम दिला पाहिजे. त्यांच्या प्रयत्नाला आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. आणि या ठिकाणी खरोखरच सांगतो, आम्ही कार्यक्रम बघत बसलो होतो. ही लहान मुलं इतक्या समरसपूर्ण तल्लीन होऊन ते डान्स करत होते. आपल्या प्रत्येकजण आपल्या नजत होता. ही तयारी करून घेण्यासाठी ते शिक्षक महिनाभर झटत असतात. एवढ्या लहान मुलांकडून अशा प्रकारचा परफॉर्मन्स करून घेणं खूप अवघड काम असते. मोठी मुलं चांगल्या पद्धतीनं दाद देतात, पण या अतिशय लहान मुलांकडून अशा पद्धतीचं त्यांच्यातलं गुण बाहेर काढणं, त्यांच्यातली कला बाहेर काढणं हे खरोखरच त्या शिक्षकांचं कौशल्य आहे. बऱ्याच वेळेला काही मुलं आपल्या पालकांना बघून थोडीशी रडत होती, विचलित होत होती, परंतु हे शिक्षक ह्या भगिनी त्यांना व्यवस्थित त्या ट्रॅकवर आणण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्यामुळं ह्या ज्या तयारीला, त्यांच्या तयारीला आणि ह्या मुलांच्या त्यांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी एका शाळेचा मुख्याध्यापक किंवा या ठिकाणचा अतिथी म्हणून मी त्यांचं खरोखर एक कौतुक करतो. पदावर कार्यरत आहे सर आमच्यासमोर. परंतु आता इथं बरेच पालक असतील किंवा बाळातले बरेच परिचय असतील. 17 वर्षात आमच्या शाळेत मी स्टेजवर कधीच बसलो नाही, कसलाही कार्यक्रम होते. परंतु सरांचं प्रेम म्हणजे विकास सरांचा जे स्वभाव आहे, जो प्रत्येकाला गोड बोलणे, या सर प्रत्येकांना बोलणे. मी सरांना आल्याच म्हणलो, सर 17 वर्ष झालं आमच्या शाळेत 26 जानेवारी होतो, 15 ऑगस्ट होतो, इतर कार्यक्रम होतो. आमच्या सुद्धा शाळेचा विद्यार्थी संख्या 1,500 इतकी आहे.
सुरुवात अशीच झाली होती. आपण सुद्धा भविष्यात इतकीच मोठी संस्था काढावी यासाठी मनापासून शुभेच्छा देतो.